एकनाथ महाराजांची जन्मभूमी तसेच हजरत मौलाना साहेब यांची पावनभूमी असलेल्या पैठण शहरातील HMS एंटरप्राइजेस या दालनाचे मुख्य संचालक मुख्य मालक शोएब आतार साहेब आपल्यासोबत आहेत. आतार साहेब, आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्वात पहिला मुद्दा असा की सध्या गॅसचा तुटवडा जाणवत असताना आपल्याकडे शेगडी उपलब्ध आहे का? हो, आपल्याकडं कोळसा शेगडी, डिझेल भट्टी, परत इंडक्शन कुकवेअर हे उपलब्ध आहे. खूप लोकांना त्रास होत आहे की गॅस मिळत नाही. त्यांच्यासाठी हा उपाय खूप चांगला आहे की त्यांना दुसरा ऑप्शन भेटत आहे की कोळसा शेगडी. जसे जुन्या काळात कोळशावर आहारवर जे जेवण व्हायचं ते जेवण त्या आहारवर लोक परत जेवण करू शकतात, जेवण तयार करू शकतात. त्याच्यावर ते परत जुन्या काळाच्या याच्यावर अनुभव घेऊ शकतात. गॅसमुळं कोणालाही कोळसा लाकडी याच्यावरचा अनुभव, जेवणाचा अनुभव नाही, याच्यावरच्या जेवणाचा अनुभव नाही आहे. तर त्याच्यामुळं आपल्याकडं कोळसा शेगडी, गॅस भट्टी हे उपलब्ध आहे. आपल्याकडे जी काही मिळणारी जी काही शेगडी आहे तर त्या शेगडीचा उपयोग घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी होऊ शकतो का? हो, त्या कोळसा शेगडीचा किंवा ऑइल भट्टीचा घरगुती आणि हॉटेल लाईन किंवा व्यवसायासाठी वापर करू शकतो आपण. आपल्याकडे कोणत्या शेगडीला जास्त मागणी आहे? आपल्याकडं डिझेल भट्टी आणि कोळसा शेगडीला जास्त मागणी आहे. कारण की याला पैसे कमी लागतात, याचं इंधनला पैसे कमी लागतात, जास्त याचा वापर बी जास्त प्रमाणात करू शकतो. त्याला मेंटेनन्स नाही आहे. त्याप्रमाणे लोक त्याला जास्त प्रेम देऊ राहिले आणि जास्त खरेदी करू राहिले. बरं, याच्यामध्ये घरगुती वापरासाठी की व्यावसायिक वापरासाठी मागणी जास्त आहे? कोणती मागणी जास्त आहे? सध्या गॅसच्या तुटवड्यामुळं व्यवसायाचे जे हॉटेलवाले आहेत त्यांची मागणी जास्त आहे. डिझेल भट्टी आणि कोळशाची भट्टी प्रत्येक हॉटेलवाला दोन्ही ठेवू राहिलं. कारण आपल्याकडे कोणत्या कंपनीच्या भट्ट्या आहेत आणि शेगड्या आहेत? आपल्याकडे असं विशिष्ट कुठलीही कंपनी नाही. आपण आपली भट्टी आपण स्वतः तयार करून घेतो. तयार केल्यामुळं आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे पार्ट्स आणून त्याला असेंबल करतो. बरं, याच्या तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला काय माहिती देता येईल का? हा इतकं काही अवघड नाही. त्याच्यामध्ये खाली एक फॅन असतो. फॅनमधून ऑक्सिजन क्रिएट होतो, तो आहाराला लागतो. आहाराला फॅन ऑक्सिजन लागला की आहार वाढतो. इतकं काही मोठं तंत्रज्ञान नाही, सोपं आहे. फक्त बनावट थोडीशी सोपी केली आणि सेफ्टी अनुसार केलेली आहे. बरं, आपण आपल्याकडे जे ऑर्डर दिले जातात तर आपण त्यांना किती दिवसात ती डिलिव्हरी करतो? आपल्याकडे माल शिल्लक असला तरच आपण त्यांना ऑर्डर घेतो, नाही तर घेत नाही. बरं, साधारण आपल्याकडे जे काय शेगडी दिली जाते त्याच्यावर काही आपण सध्या डिस्काउंट देत आहोत का? सध्या शेगडीची मागणी वाढल्यामुळं स्पेअर पार्टचे पैसे वाढले आहेत. त्याच्यामुळं शेगडीचा रेटसुद्धा वाढला आहे. शेगडी असो किंवा भट्टी असो, ऑइल डिझेल भट्टी असो, त्याचे रेट वाढल्यामुळं आपण डिस्काउंटमध्ये देतच आहोत. परंतु त्याच्यासोबत 5 वर्षाची वॉरंटीसुद्धा देत आहोत. आपलं दुकान म्हणजे खूप प्रसिद्ध दुकान आणि दालन आहे. तर या व्यतिरिक्त आपल्याकडे कोणते आयटम आहेत? आपल्याकडं वजन काटा, सोनार काटा, दारू मोजल्यापासून तर ट्रक मोजल्यापर्यंत काट्याची सेल सर्व्हिस होती. परत आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड स्टोव, भट्टी, सिलिंग मशीन, त्यानंतर आपल्याकडे मोठे काटे जसे की जे लटकायचे असते वर, क्रेन बॅलन्स म्हणतो आपण, ते क्रेन बॅलन्स, दुधाची मापं, वजन मापं, त्यानंतर नोट काउंटिंग मशीन, सेल सर्व्हिस, रिपेरिंग, हे सगळं होतं. म्हणजे आपल्याकडे सर्व सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. आपले या बाईटबद्दल आपण जे संपर्क आमच्याशी साधला त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद.